नमस्कार, मी विकास सावंत. निर्भीड कट्टा 24 मध्ये आपलं स्वागत करतोय. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज या पालखी महामार्गावरती मी उभा आहे आणि बघताय की या महामार्गाचं जे काही उड्डाणपुलाचं काम आहे ते पिराची कुरोली या गावाजवळ सुरू आहे. तुम्ही पाहताय की नुकतंच ज्या काही दिंड्या आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत असतील किंवा संत श्रेष्ठ माऊलींसोबत ज्या काही दिंड्या असतील त्या दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की हा जो काही महामार्ग आहे तर या महामार्गावरती जी काही वाहतूक होते ही ज्या वेळेस पालख्या या पिराची कुरोली गावामध्ये मुक्काम साठी येतात त्याचा हा महामार्ग पूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो. आणि जे काही वाहनं येत असतात त्याला पर्यायी वाहतूक मार्ग म्हणजे हा अंतर्गत रस्ता आहे. आता हा जो काही रस्ता आहे हा बाळवणीकडे जातोय आणि तिथून पुढे तो जो काही रस्ता आहे तो पंढरपूर सातारा हा जो काही महामार्ग आहे त्याला जोडण्यात येतो. म्हणजे असा आहे की ज्या वेळेस या ठिकाणी ट्रॅफिक होतं त्यावेळेस या रस्त्यावरून वाहनांची प्रचंड अशी वर्दळ होते. आता सगळ्यात महत्वाचं बघताय की हा जो काही अंतर्गत रस्ता आहे जो पालखी महामार्ग आणि आपला पंढरपूर सातारा महामार्ग या दोन्ही रस्त्यामधला एक दुवा म्हणून काम करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं की बाळवणीमध्ये जे काय आहे की रयत शिक्षण संस्थेची मोठी अशी एक शाळा आहे. त्यानंतर सरकारी दवाखाना सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे की या रस्त्यावरून शेतकरी असो, विद्यार्थी असो किंवा एखादे आजारी पेशंट असो बरीच वर्दळ या मार्गावरती होत असते. आता हा बघताय की भाटघरचं या ठिकाणी कॅनलला पाणी आलेलं आहे आणि जो काय आहे या ठिकाणी संरक्षक कठडा असण्याची गरज होती, पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कठडा आपल्याला दिसत नाही. थोडक्यात नागरिकांना जे काही नागरिक प्रवास करत आहेत त्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे अगदी रस्त्याला चिटकूनच भाटघरचं जे काही कॅनल आहे तो कॅनल या ठिकाणी आहे. आणि तुम्ही बघताय की हा कॅनल जो आहे कॅनल टू रस्ता याच्यामध्ये जो काही गॅप पाहिजे तो नाही. आणि दुसरी गोष्ट कुठलीही संरक्षण भिंत किंवा एक काळजी आपण ज्याला म्हणतो ती या ठिकाणी प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. तर हे आपल्या भारतातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था आहे. आणि दुर्दैव असं की जसं मुंबईमध्ये आपण म्हणतो की एका बाजूला गगनचुंबी इमारती आहेत त्याच्यामध्ये श्रीमंत लोक राहतात आणि दुसरीकडे झोपडपट्टी एरिया आहे ज्याच्यामध्ये गोरगरीब जनता वास्तव्यास आहे. तशाच पद्धतीची अवस्था या रस्त्याची झालेली आहे. म्हणजे या अंतर्गत रस्त्याला चिटकूनच भव्य दिव्य असा पालखी महामार्ग आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या अंतर्गत रस्ता जो बाळवणीकडे जातो यावरून प्रवास करता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपण खरंच कोणत्या मार्गावरून चाललेलो आहोत. तर व्हिडिओचा उद्देश हाच की एक पत्रकार म्हणून काम करत असताना तुम्हाला माहिती आहे की पालखी महामार्गासाठी असेल किंवा पालखी ज्यावेळेस आपल्या कडे येते पंढरपूरकडे त्यावेळेस प्रचंड भरघोस निधी शासन आपल्याला देत असतं. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बाळवणी येथे एक सहकारी साखर कारखाना आहे जो ऊसाचा कारखाना आहे. ज्यावेळेस सीझन चालू होईल त्यावेळेस या रस्त्यावरून ऊसाची वाहनं जात असतात. आणि दुसरी गोष्ट अशी की विद्यार्थ्यांच्या जीवाला किंवा समजा एखादी महिला जर गरोदर असेल आणि तिला प्रसूतीसाठी जर सरकारी दवाखान्यात न्यायचं असेल तर अँब्युलन्स ज्या वेगाने जायला पाहिजे त्या वेगाने जाईल का किंवा त्या महिलेची प्रसूती जी काही आहे ती दवाखान्यात होण्याऐवजी नक्कीच या खड्डेमय असलेल्या रस्त्यात होईल यात काही शंका नाही. तुम्ही बघताय की जे काही समोरून नागरिक येत आहेत खर तर येणाऱ्या वाहनांसाठी आणि जाणाऱ्या वाहनांसाठी वेगळी दिशा ठरवून दिलेली आहे. पण तुम्ही बघताय की पुढून जे नागरिक येत आहेत हे एकाच बाजूने येत आहेत. कारण का तर या ठिकाणी तुम्ही बघताय की खड्ड्यामध्ये प्रचंड असं पाणी म्हणजे थोडक्यात एक मिनी तलाव तयार झालेला आहे. आणि खरंच सोलापूर जिल्ह्यामधील जे काही हा पिराची कुरवली ते बाळवणीला जोडणारा हा जो काही रस्ता आहे हा जलमय झालेला दिसून येतो. म्हणजे मला एकच प्रश्न पडतो की हा जो काही रस्ता आहे हा नेमका प्रवास करण्यासाठी बनवलेला आहे की नागरिकांना सामान्य नागरिकाला जलसमाधी घेण्यासाठी बनवलेला आहे. हाच एक पत्रकार म्हणून माझ्या मनाला प्रश्न पडतो. तर जे काही संबंधित विभाग आहेत
यांनी कोणतीच आतापर्यंत दखल घेतली नाही. कारण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की बरवी ही वेळ सापडविली संधी. म्हणजे काय, महाराज म्हणतात की कोणतेही काम करण्याची योग्य वेळ हीच असते, फक्त आपण त्या वेळेमध्ये काम करायला हवं. आता बघा समोरून जो काही वाहन येत आहे त्या ड्रायव्हरची काय अवस्था होत असेल वाहन चालताना. उद्या येणं प्रकारे जर इथं काही अपघात घडला तर या अपघाताची जबाबदारी तो वाहन चालक घेईल की प्रशासन घेईल, हाही एक कळीचा मुद्दा आहे. तर ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा निर्भीड कट्टा 24 तास. धन्यवाद.